जिथं मला माझा पॅटर्न दिसतो तिथंच मी जातो. एक मिनिट, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर तुम्हाला सांगितलं की एका माणसाने फक्त 10 कोटी रुपये लावले आणि त्यातून 93 कोटी रुपये कमावले, तर तुम्ही म्हणाल हा कुठला बिझनेसमॅन आहे किंवा स्टार्टअप फाउंडर आहे. पण नाही, हा एक डायरेक्टर आहे, आणि तोही मराठी फिल्म डायरेक्टर, ज्याने एका डिव्होशनल ड्रामाने बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या बजेट चित्रपटांना लाज वाटेल असं यश मिळवलंय. ज्याने 626% रिटर्न्स ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे 10 रुपये लावले तर 62 रुपये परत येईल, हे बिझनेस स्कूलमध्ये सुद्धा शिकवलं जात नाही. पण हे नाव आहे प्रवीण विठ्ठल तरडे. अरे ऍक्शन सोपी आहे. घोड्यावर बसणं, तलवार फिरवणं, माणसं कापणं, पळणं सोपं आहे. हे रोमॅन्टिक लय अवघड असतं. आपला पिक्चर लावला की चालतो. प्राईम टाइमला आपण येत. पण थांबा, हे यश एका रात्री आलेलं यश नाहीये. तर या माणसाने आपला सिनेमाचा प्रवास सुरू केला होता एका 10x10च्या खोलीतून, घरच्याच्या विरोधातून, शून्यातून. आणि आज ते आणि त्यांचा चित्रपट हे मराठी सिनेमाच्या 3ऱ्या नंबरवरती आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्रवीण तरडे सरांची संपूर्ण गोष्ट. एक बॉलिवूड स्टारचं मी नाव काय घेतलं, धडाधड तुमच्या लेखण्या चालू झाल्या रे. त्यांचा संघर्ष, त्यांचे चित्रपट, त्यांची कमाई आणि एक अशी गोष्ट जी बहुतेक लोकांना माहिती असेल, जसे की त्यांचा पुढचा प्रोजेक्ट नेमकं काय आहे आणि बऱ्याचशा गोष्टी. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट सबस्क्राईब करा. ओके, तर 11 नोव्हेंबर 1974 पुण्याजवळच्या जतेडा या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात प्रवीण विठ्ठल तरडे यांचा जन्म झाला. वडिलांचं नाव विठ्ठल तरडे. शेतकरी कुटुंब, साधं राहणीमान, पण स्वप्न फार मोठी. शाळा भारती विद्यापीठ मोरे विद्यालय पुणे, ज्युनियर कॉलेज यशवंतराव मोहिते कॉलेज पुणे, हायर एज्युकेशन LIS लॉ कॉलेज पुणे, LLB डिग्री. म्हणजे हा मुलगा लॉयर बनणार होता. पण त्याच्या कॉलेजच्या दिवसामध्ये काहीतरी वेगळंच घडत होतं. कॉलेजमध्ये असताना प्रवीण तरडे नॅशनल लेवल कबड्डी ॲथलीट होतं. त्यांनी महाराष्ट्राचं नाव उंचावलं होतं. शिवाय कॉलेजमध्ये ॲल्युकेशन कॉम्पिटिशन, वक्तृत्व स्पर्धा, त्यात सुद्धा ते महाराष्ट्र लेवलवरती जायचे. आणि 1995 मध्ये एक गोष्ट घडली जी त्यांचं आयुष्य बदलणार होती. त्यांचा मित्र प्रलोभन कुलकर्णी पुरुषोत्तम करंडक एकांकिका टुर्नामेंटसाठी एक ॲक्टर आजारी पडला. प्रलोभन म्हणाला, प्रवीण तू कर हे काम. प्रवीण तरडे पहिल्यांदा स्टेजवरती गेले आणि त्यांची ॲक्टिंगने इतकी जादू केली की प्रलोभन म्हणाला की तू फुल टाइम नाटक ॲक्टर हो. त्याच दिवशी एक वकील गेला आणि एक कलाकार जन्माला आला. लॉ डिग्री हातात होती, आईबापांची अपेक्षा होती लॉयर हो, पण मनात एकच ध्येय, सिनेमा. प्रवीण तरडे मुंबईला आले, पण मुंबई सगळ्यांचं स्वागत करत नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला जी कदाचित तुम्ही ऐकली नसेल. त्यांच्या जन्माच्या वेळी प्रवीण तरडे इतके गरीब होते की ते 10x10च्या छोट्याशा खोलीमध्ये राहत होते. आणि त्यांनी आपली पत्नी स्नेहलला एक छोटंसं घर देण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. नंतर जेव्हा आर्थिक परिस्थिती सुधारली तेव्हा स्नेहलताईला वेडिंग अॅनिव्हर्सरीला एक फ्लॅट गिफ्ट केला. तो क्षण त्या वेळेला किती इमोशनल असेल विचार करा. पण हे सगळं होण्याआधी संघर्षाचे खूप मोठे दिवस होते. मुंबईमध्ये आल्यावर त्यांनी सुरुवात केली थिएटरपासून, सुनील कुलकर्णी यांच्याबरोबर. मग आला टीव्हीचा काळ. स्टार प्रवाहावरती अग्निहोत्र ॲक्टिंग, झी मराठीवरती कुंकू यामध्ये डायलॉग रायटिंग, 2011चा पिंजरा यामध्ये सुद्धा डायलॉग रायटिंग, तुझं माझं जमेना डायलॉग रायटिंग, दुर्वा 1164 एपिसोडसाठी डायलॉग आणि स्क्रीन प्ले, 1164 पेजेस रात्री जागून लिहिलं, हजारो पेजेस लिहिले. पण इथेच एक महत्वाची गोष्ट झाली. टीव्हीने त्यांना एक अत्यंत मूल्यवान गोष्ट शिकवली. माणसाच्या मनाला काय भिडतं, भावना कशा मांडायच्या, संवाद हा असा असला पाहिजे की लोक थेट कनेक्ट करतील. हे सगळं त्यांनी टीव्हीच्या शाळेमध्ये शिकलं आणि हीच शाळा पुढे 93 कोटी रुपये कमावायला त्यांना कामी येईल. 2015 मध्ये प्रवीण तरडे यांनी स्वतःचा निर्णय घेतला, आता स्वतःचा चित्रपट दिग्दर्शित करायचा. मग आला देऊळ बंद. हा चित्रपट होता एका गावातल्या देवळाच्या गोष्टीवरती, पण त्यामागे एक खोल सामाजिक संदेश होता. श्रद्धा, अंधश्रद्धा आणि माणसाच्या मनातली द्विधावस्था हे प्रवीण तरडे यांनी अत्यंत संवेदनशीलपणे मांडलं. आणि क्रिटिक्सनी त्यांना या चित्रपटासाठी चांगला प्रतिसाद सुद्धा दिला. IMDbने याला 7.7 ची रेटिंग दिली. या चित्रपटाचं चांगलं नाव झालं, पण बॉक्स ऑफिसला फार मोठं यश मिळालं नाही. आता इथे एक प्रश्न येतो, बरेच लोक इथे थांबतात, बघ चित्रपट चालला नाही, सोड हे स्वप्न, नोकरी कर. पण प्रवीण तरडे हे बरेच लोक नव्हते. ते म्हणाले पहिला चित्रपट हे शिकण्याची संधी असते, हार नसते. आणि यामधून त्यांनी खूप काही शिकलं, कारण पुढचा चित्रपट मराठी सिनेमाला एक नवीन जेनर देणारा होता. 2018चा मूळची पॅटर्न
हा चित्रपट म्हणजे फक्त क्राईम ड्रामा नाही तर पुण्याजवळच्या मुळशी परिसरामध्ये एक IT कंपनीसाठी शेत जमिनी घेतल्या जात होत्या. शेतकऱ्यांना नुसते पैसे दिले गेले, पण त्यांच्या मुलांना काय मिळालं? दारू, पैसा आणि गुन्हेगारींची वाट. प्रवीण तरडे यांनी हे स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं. हे सत्य त्यांनी पडद्यावरती आणलं आणि त्याचा परिणाम मराठी प्रेक्षक हादरले. IMDb ची रेटिंग होती 8.3. आउटस्टँडिंग. चित्रपट सुपरहिट ठरला. महाराष्ट्राचा फेवरेट कोण? बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड मिळाला. मराठी सिनेमाला एक नवीन जेनर मिळाला, सोशल क्राईम ड्रामा. जे या अगोदर कोणी खोलवरती गेलं नव्हतं ते प्रवीण तरडे सरांनी करून दाखवलं. पण आता एक गोष्ट सांगतो जी तुम्ही कदाचित ऐकली नसेल. या चित्रपटानंतर 2018 मध्येच 3 माणसांनी प्रवीण तरडे सरांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना ॲसोलेट केलं. चित्रपटामधल्या काही गोष्टींवरती त्यांचा आक्षेप होता, पण प्रवीण तरडे डगमगले नाहीत. त्यांनी त्या प्रसंगाचा सामना केला आणि पुढे गेले. हाच माणसाचा खरेपणाचा टेस्ट असतो. संकट आली की माघार घ्यायची की पुढे जायचं हे स्वतः ठरवायचं. यावरती मुळशी पॅटर्न आणि मुळशी पॅटर्न 2 वरती मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलाय. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, जरूर चेकआउट करा. व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. 2022 एकाच वर्षी प्रवीण तरडे सरांचे 2 चित्रपट आले. पहिला चित्रपट म्हणजे सरसेनापती हंबीरराव, छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांची गोष्ट. प्रवीण तरडे स्वतः मुख्य भूमिकेमध्ये होते. या सिनेमाची बॉक्स ऑफिस कमाई 15 कोटी होती. IMDb ची रेटिंग होती 8.9 म्हणजेच लगभग 9%, म्हणजे एकदम सुपरहिट. पण त्याच वर्षी आला त्यांचा सर्वात मोठा गाजलेला चित्रपट धर्मवीर. धर्मवीर आनंद दिघे, शिवसेनेचे प्रमुख, हजारो लोकांचे मसीहा, एक असा माणूस ज्याने ठाणे जिल्ह्यासाठी आपलं आयुष्य दिलं. त्यांच्या आयुष्यावरती बायोपिक बनवणं म्हणजेच प्रचंड रिसर्च, प्रचंड जबाबदारी आणि प्रचंड सेन्सिटिव्हिटी. प्रवीण तरडे यांनी ती जबाबदारी स्वतः घेतली. स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग्स सगळं स्वतः लिहिलं आणि प्रसाद ओक यांना मुख्य भूमिकेमध्ये घेतलं. परिणाम बॉक्स ऑफिस वरती या सिनेमाने 29 करोड रुपये कमावले. त्या वर्षामधला हा तिसरा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 60th महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्ड बेस्ट डायरेक्टर. एक माणूस जो कबड्डी खेळला होता, जो TV सिरियलसाठी डायलॉग लिहित होता, जो 10x10च्या खोलीमध्ये राहत होता, आज त्याने स्टेट लेवलवरती बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड घेतला. धर्मवीरने एकूण 6 महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्ड जिंकले. बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ऍक्टर प्रसाद ओक, बेस्ट डायलॉग्स हे सगळं. आणि त्यानंतर आला धर्मवीर 2. बॉक्स ऑफिस वरती 14 करोड रुपये. प्रवीण तरडे यांची फिल्मोग्राफी बघा, त्यांचा एक सुद्धा चित्रपट लॉस मध्ये गेला नाही. चला आता बघूया प्रवीण तरडे यांचा संपूर्ण बॉक्स ऑफिस रिपोर्ट कार्ड. 2015चा देऊळ बंद 2 IMDb ची रेटिंग होती 7.7. थोडी कमाई पण नाव झालं. मुळशी पॅटर्न 2018चा मुळशी पॅटर्न IMDb ची रेटिंग होती 8.3, पण सिनेमाने कमवले 9.5 कोटी. हा चित्रपट सुद्धा सुपरहिट ठरला. 2022चा सरसेनापती हंबीरराव मोहिते IMDb ची रेटिंग होती 8.9, सिनेमाने कमवले 15 कोटी. हा सुद्धा चित्रपट हिट झाला. आणि 2022चा धर्मवीर IMDb ची रेटिंग होती 7.9, सिनेमाने कमवले 29 कोटी रुपये. ब्लॉकबस्टर भाई. 2024चा धर्मवीर 2 14 करोड रुपये हिट. आणि 2026चा देऊळ बंद 2 93.50 कोटी रुपये. ऑल टाइम रेकॉर्ड. मा कसम खतरनाक ब्रो. एक गोष्ट सांगू, हा डायरेक्टर आपल्याला 500 कोटी पण देऊ शकतो. बरं क्या बात कर रहे हैं? बघा, एक माणूस ज्याचा पहिला चित्रपट फार चालला नाही, ज्याने एकानंतर एक हिट्स दिले आणि आता तो मराठी सिनेमाच्या ऑल टाइम ग्रेटेस्ट डायरेक्टर मध्ये आहे. यांच्या यशाचा फॉर्म्युला नेमका काय? सत्य सांगा, माणसाला भिडणारी गोष्ट सांगा, थांबू नका. प्रवीण तरडे यांनी हेच केलं. 10 कोटी रुपये बजेट, 93 कोटी रुपयाची कमाई. हे कसं शक्य आहे? आता येतो सर्वात महत्वाचा भाग, 2026चा देऊळ बंद 2. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो जी अनेकांना माहिती नाहीये. हा चित्रपट शुक्रवारी नाही आला तर गुरुवारी आला, पण गुरुवारी पण नाही आला तर गुरुवारी पहाटे 5:30 वाजता म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती आला. आता परीक्षा देवाची हे टॅगलाईन आणि देवालाच परीक्षा घ्यायला लावणारा हा चित्रपट पहिल्याच दिवशी 3 करोड रुपये कमावले. पहिल्या आठवड्यामध्ये 15 कोटी रुपये. आणि प्रत्येक विकेंडला याने किती कमावले हे बघा. आणि एकूण वर्ल्ड वाईड 93.50 कोटी रुपये. हा मराठी सिनेमाच्या इतिहासामधला सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला. सैराट, राजा शिवाजी नंतर देऊळ बंद 2 तिसऱ्या क्रमांकावर. आणि सर्वात इमोशन गोष्ट, या चित्रपटातल्या लीड रोल केला त्यांच्या पत्नीने स्नेहल तरडे यांनी. जी बाई एकेकाळी 10x10च्या खोलीमध्ये राहत होती, आज तिने मराठी सिनेमाच्या 3rd हायस्ट ग्रॉसिंग फिल्म मध्ये आपला चित्रपट पोहोचवलाय, आपलं नाव कोरलंय. पुण्यामध्ये एकट्या संडेला 80% ऑक्युपन्सी, मुंबईमध्ये
मध्ये 71%. कुठलाही स्टार नाही, कुठलाही आयटम नंबर नाही, कुठलीही कॉन्ट्रोवर्सी नाही, फक्त कॉन्टेंट. आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, 2026 हे वर्ष मराठी सिनेमासाठी रिव्हॉल्युशन वर्ष ठरलंय. राजा शिवाजी 117 कोटी रुपये, देऊळ बंद 93.50 कोटी रुपये, क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सुद्धा सुपरहिट ठरला. आणि 2026 हे मराठी सिनेमाचं गोल्डन वर्ष ठरलं. एकाच वर्षामध्ये मराठी सिनेमाने इतका इतिहास रचणं हे कधीच घडलं नव्हतं. बॉलिवूड 1 कोटी रुपये खाली घसरत असताना मराठी सिनेमा 90 कोटी रुपये गेला. कारण आता मराठी डायरेक्टर म्हणतायत की आम्हाला स्टार नकोय, आम्हाला बजेट नकोय, आम्हाला फक्त एक चांगली गोष्ट समाजाला दाखवायची आहे, आमच्या मातीतली गोष्ट, आमच्या माणसाची गोष्ट, आणि आम्हाला माहिती आहे की लोक त्याला भरभरून प्रेम देतात. आणि हे चेंज प्रवीण तरडे सरांनी करून दाखवलं. मग मराठी सिनेमा पुढे जावा, 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी पर्यंत जावा असं तुम्हाला वाटत असेल तर खाली कमेंट्स मध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. मराठी सिनेमाला पुढे जाण्यासाठी आपण मदत करत असतो. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.